आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. काल उद्धव ठाकरेंनी मराठवाड्याचा दौरा केला, 4-5 जिल्ह्यांमध्ये ते फिरले आणि केंद्राकडनं मदत घ्यावी आणि कर्जमुक्ती करावी अशी विनंती काल उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारकडे केली. आज दिल्ली दौरा मुख्यमंत्र्यांचा. काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त मराठवाड्याचा दौरा केला. लातूरला दौरा सुरू केला, तो पैठणपर्यंत होता. ते अनेक गावात गेले, शेतात गेले, बांधावरही नव्हते, त्या बांधाच्या पलीकडे गेले. गावागावात शेतकरी त्यांचं वाट पाहत उभे होते. महिला, लहान मुलं, वृद्ध, ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत या काळात त्यांची कुटुंबे, हे सगळे उद्धव ठाकरे यांची वाट पाहत होते. प्रश्न असा आहे की मराठवाड्याचं जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं, 36 लाख शेतकरी आणि त्यांची कुटुंब ही हवालदिल आहे. आजही त्यांचा निवारा नसल्यामुळे शेतकरी हे निर्वासितासारखे राहतात मराठवाड्यातच. त्यांच्यापर्यंत अद्याप सरकारी मदत पोचलेली नाही हे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. फडणवीसांच्या म्हणण्यावर जाऊ नका, किंवा जे उपमुख्यमंत्री गोट्या खेळतात त्यांच्यावर सुद्धा जाऊ नका, किंवा जे स्वतःचे फोटो छापून मदत वाटण्याचा प्रयत्न करतात ते खोटं बोलत आहेत. आम्ही काल प्रत्यक्ष चित्र पाहिलेलं आहे. अद्याप पंचनाम्याला अधिकारी पोचलेले नाहीत, मदत पोचलेली नाही. घराघरामध्ये पाणी गेलं आहे, वाहून गेलं आहे. शेतामध्ये नद्यांचा प्रवाह वाढला. शेतीमध्ये म्हणजे शेती राहिलेलीच नाही आहे, जमीनच राहिलेली नाही आहे. म्हणजे भविष्यामध्ये माझी शेती कुठली आणि तुझा बांध कुठला हे सुद्धा लोकांना कळणार नाही, अशी परिस्थिती तिकडे आहे. शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे साहेबांना अत्यंत कृतज्ञतापूर्वक एकच सांगितलं की आपण जी कर्जमाफी केली त्या कर्जमाफीच्या आधारावर आम्ही इथपर्यंत आलो. आता पुन्हा ही कर्जमाफी आमची केली नाही तर आम्हाला जगणं कठीण होईल. माननीय उद्धव साहेबांनी 2 मागण्या प्रामुख्याने केल्या. त्या म्हणजे हेक्टरी 50,000 रुपये हे नुकसान भरपाई मिळायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी जे निकष लावलेले आहेत ते निकष अत्यंत चुकीचे आहेत. त्यानुसार शेतकऱ्याला एकरी 3,000 ते 4,000 रुपयाच्या वर मदत मिळत नाही आहे. ती जेव्हा हातात येईल तेव्हा हातात येईल. 50,000 रुपये ही मदत हेक्टरी मिळणं गरजेचं आहे. पंजाबसारख्या राज्याचं उदाहरण माननीय उद्धव साहेबांनी दिलं. पंजाबमध्ये सुद्धा पुराची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. केंद्राने मदत केली नाही. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तिथे पंजाबच्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मदत केली. ज्यांची घरं वाहून गेली त्यांना 45 दिवसात ते घरं बांधून देणार आहे सरकार. 45 दिवसाची कालमर्यादा आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा 50,000 रुपये मदत मिळावी हेक्टरी, आणि कर्जमाफी शेतकऱ्यांची तात्काळ व्हावी. आता आपल्या सरकारकडे पैसे नाहीत, तिजोरी रिकामी आहे. ठेकेदारांकडून आलेला पैसा तिजोरीत गेलेला नाही. मग शक्तिपीठ मार्ग असेल, समृद्धी महामार्ग असतील, इतर काही कामं असतील, हा सगळा पैसा मुख्यमंत्री आणि त्यांचे प्लस डेप्युटी यांच्याकडे गेलेला आहे. तो काय लोकांपर्यंत जाणार नाही. SRAचा पैसा असेल मोठ्या प्रमाणात मुंबईतला, मग पैसे आणायचे कुठे? मुख्यमंत्री टोलवाटोलवी करताय. पैशाचं सोंग आणता येणार नाही असं आमचे डेप्युटी CM म्हणतात. प्रधानमंत्री सहायता योजना म्हणजे PM केअर फंड नावाचा एक प्रकार नरेंद्र मोदी यांनी सुरू केला त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये. जेव्हा संकट येईल, आपत्ती येईल, अनेक कोणत्याही प्रकारची नैसर्गिक, वैद्यकीय, अशा वेळेला या फंडातून मदत मोठ्या प्रमाणात करता येईल म्हणून प्रधानमंत्री कार्यालयाचा वापर करून, अद्याप हे स्पष्ट झालेलं नाही की हा PM केअर फंड सरकारी आहे की खाजगी आहे,
पण त्याच्यामध्ये जी रक्कम आहे ती भारताच्या देशाच्या बजेटपेक्षा मोठी असावी असं लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे त्या पी एम केअर फंडामध्ये मुंबईसारख्या शहरातूनच 2.25 लाख कोटी रुपये जमा झाले. म्हणजे सन फार्मा, टाटा वगैरे वगैरे ज्या कंपन्या आहेत मोठ्या मोठ्या शेअर बाजार, त्यातूनच लाखो कोटी रुपये त्यांना देण्यात आले. तर आमची मागणी आहे, माननीय उद्धव साहेबांची मागणी आहे की पी एम केअर फंडातून त्या पैशाचा वापर करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं. आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे जे 2 उप आहेत बरं का, त्यांनी 2 त्या उपटसुंबांना घेऊन प्रधानमंत्र्यांना भेटावं आणि मराठवाड्यातल्या आणि एकंदरीतच महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे हे त्यांना सांगावं. मला भीती वाटते की आम्ही जेव्हा काल फिरलो तर लोकांच्या डोळ्यात अंगार आणि संताप होता. लोक कदाचित सरकारला गावात येऊ देणार नाहीत म्हणून हे सगळे लोक बाहेरच्या बाहेर पळून गेले. एका गावात आम्ही गेलो, तिथे सगळ्यात अधिक नुकसान झालं बरं, धाराशिवमध्ये. आणि तिथे शिवसैनिकांची मदत पोचली, सरकारची मदत नाही, तिकडल्या आमदारांची मदत नाही. आम्ही विचारलं इथे आमदार कोण आहेत, तर लोक संतापाने म्हणाले इथे तानाजी सावंत नावाचे आमदार आहेत. तिथे शिवसैनिकांनी मदत पोचवली. मग आमदार कुठे आहेत, तर लोकांनी सांगितलं गाव पाण्यात आणि आमदार पुण्यात, तानाजी पुण्यात, अशी घोषणा तिकडे दिली. गाव पाण्यात आणि तानाजी पुण्यात. एक दिवस ते आले, मुख्यमंत्री आले तेव्हा. म्हणजे त्यांचा अख्खा मतदारसंघ पाण्यात असताना हे साहेब पुण्यात, आणि हे आम्हाला शिकवतात मदत कशी करा. ही अशी परिस्थिती आहे. तेव्हा हेक्टरी 50,000 रुपये आणि पी एम केअर फंडाच्या मदतीनं शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी ही मागणी शिवसेना पक्षप्रमुखांची आहे, शिवसेनेची आहे. आणि उद्धव ठाकरे साहेबांनी एक स्पष्ट केलं, मी परत येईन पुढल्या काही काळामध्ये, दिवाळीच्या आधी, आणि ही मदत जर तुमच्यापर्यंत पोचली नाही तर जनता जो निर्णय घेईल त्या निर्णयाशी मी बांधील आहे. जनता रस्त्यावर उतरणार असेल तर मी त्यांच्याबरोबरीनं रस्त्यावर उतरेन, हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. आणि बहुतेक 11 ऑक्टोबरला मराठवाड्यामध्ये या विषयावरती जो प्रचंड मोर्चा शिवसेना काढते आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतील.